ही आपली हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही भाजी आपली एकदम टेस्टी, खूप कमी वेळेत होते. आवडली असेल तर नक्कीच चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. नमस्कार. आज आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत, हिरवी भाजी. त्यासाठी आपण ही भाजी घेतली आणि ही भाजीचे असे देठ काढून घेतलेले आहेत. ह्या भाजीवरती असे आंबटपणा असतो, त्यामुळे आपल्याला ही भाजी स्वच्छ करून किंवा धुवून घ्यायची नाही. आपल्याला आहे तशीच तयार करायची आहे. चला आपण ही भाजी बनवूयात. इकडे आपण पॅन ठेवला आहे. आता यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला. थोडंसं तेल घाला. यामध्ये थोडंसं जिरं घाला. आता आपल्याला यामध्ये ही भाजी घालायची आहे. ही भाजी मिक्स करून घ्या. ही भाजी आपण अशी मिक्स करून घेतलेली आहे. याचा कलर याचा तेलामध्ये भाजल्याच्या नंतर हिरवा येतो. अशी भाजी मिक्स करून घ्या. आता यामध्ये आपल्याला हे लसूण पेस्ट घालायचे. हे चवीनुसार मीठ घाला. हे छान असं मिक्स करून घ्या. आता आपल्याला यामध्ये हे लाल तिखट घालायचे. हे तुमच्या आवडीनुसार घाला. यामध्येच आपल्याला हे शेंगदाण्याचं वाटण घालायचं आहे, अगदी 2 चमचे. हेही मिक्स करून घ्या. शेंगदाण्याचं वाटण हे आपल्याला भाजी शिजल्याच्या नंतरच घालायचं आहे, कारण अगोदर घातलं तर हे खाली चिकटून बसतं. त्यामुळे आपल्याला भाजी शिजली हे समजतं की नंतर आपण हे शेंगदाण्याचं वाटण घालायचं. आता हे छानपैकी असं मिक्स करून घ्या. याला 2 मिनटं ठेवूयात आपण. पाहू शकता आपली ही भाजी मिक्स झालेली आहे आणि याला 2 मिनटं आपण असं छान पसरवून घेतलेलं आहे. या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचं वाटण घेत असताना नेहमी मोठ्या साईजचं घ्यायचं, असं एकदम बारीक घ्यायचं नाही, कारण बारीक घेतल्याच्या नंतरही हे खाली चिकटतं आणि या भाजीला बिलकुल शिजण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे मोठं असं वाटण तयार करायचं आणि यामध्ये घालायचं. आता पाहू शकता आपली भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. तुम्हाला असं मी थोडंसं उचलवून पण दाखवते. ही पहा, अशी अलगदपणे ही भाजी आपली बाजूबाजूला निघत आहे. एकदम अशी चिकटून बसलेली नाही. त्यामुळे अशा पद्धतीची भाजी बनवा आणि कुठेही चिकटणार नाही. व्यवस्थितपणे तुम्हाला अशी अलगदपणे उचलायला पण येईल. ही आपली हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही आपली हरभऱ्याची भाजी एकदम तुम्हाला जवळून दाखवते मी. ही पाहू शकता, खूप सुंदर अशी झालेली आहे. आवडली असेल तर नक्की ट्राय करा.